आज मी बनवत आहे गाजरचा हलवा, तेही एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट असा हा बनून गाजरचा हलवा रेडी होतो। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपल्या घरात छोटी-मोठी कोणतीही पूजा असो, कोणताही सण असो, तर आपण गोड पदार्थ बनवतोच। तर मग एकदम झटपट असा हा गाजरचा हलवा बनून तयार होतो। मी येथे सर्वात आधी गाजर घेतलेली आहे। अशा प्रकारचे गाजर वापरला तर गाजरचा हलवा गोड देखील होतो आणि कलर देखील छान येतो। सर्वात आधी मी येथे गाजरला कट करून घेत आहे। कट करून त्याच्या वरची साल थोडीशी काढून घेतलेली आहे, नाही काढला तरी चालेल। हे सर्व काढून झाल्यानंतर मी याला किसून घेणार आहे। खूपच छानपैकी असा हा गाजरचा हलवा बनतो आणि तेही कमी साहित्यात। तर मग हे गाजर आपल्याला आधी इथे किसून घ्यायचे आहेत। मी इथे मोठा असं प्लेट घेऊन त्यामध्ये किसून घेत आहे। आपण हे मोठ्या साईडनंच आपण जर किसून घेतला तर आपले गाजरचा हलवा छान बनतो। जर बारीक साईडने घेतला तर त्याचे बारीक बारीक असे हे पीस पडतील आणि गाजरचा हलवा आपला खूपच चिकट झाल्यासारखा बनतो। त्यासाठी मोठ्या साईडनेच किसून घेतला पाहिजे। अशा प्रकारे मी इथे सर्व गाजर किसून घेत आहे। आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणखीन बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे माझे जे कोणते व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। मी येथे सर्व गाजर येथे किसून घेतलेले आहे। बघू शकता अशा प्रकारे मोठे मोठे असे किसून घेतलेले आहे। मी इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये मी येथे 4 ते 5 चम्मच इतकं साजूक तूप घेतलेलं आहे। माझे हे जे गाजर आहेत अर्धा किलो होते, त्यासाठी मी इथे 5 चम्मच तूप घेतलेलं आहे। हे तूप छानपैकी विरघळून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट घालत आहे। काजू, बदाम याला मिक्स करून घेऊयात। थोडंसं परतवून घेतल्यासारखं करायचं आहे आपल्याला याला। हे परतवून झाल्यानंतर जे आपण गाजर किसून ठेवला होता त्याला देखील यामध्ये घालायचं आहे। घालून याला परतवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही इथे याला कमीत कमी 10 ते 15 मिनिट लागेल परतवून घेण्यासाठी। जोर हा गाजर अर्धा होत नाही, म्हणजे जितका आपण गाजर किसून घेतलो आहे त्यात हा शिजून अर्धा झाला पाहिजे, तेव्हा आपण यामध्ये दूध घालायचं आहे आपल्याला। बघू शकता इथे यामध्ये मी 1 गिलास इतकं कच्चं दूध घालत आहे। आता याला देखील मिक्स करून घेऊयात। दूध घातल्यानंतर देखील याला 10 ते 15 मिनिट लागतील शिजून होण्यासाठी। दूध पूर्णपणे आटून झाल्यानंतर आपल्याला याला पुढची प्रोसेस करू शकतो। बघू शकता येथे कमीत कमी आपल्याला गाजरचा हलवा बनवण्यासाठी पाऊण तासाची गरज लागते। अशा स्टेप बाय स्टेप केला तर गाजरचा हलवा मऊ आणि छान बनतो। आता येथे दूध पूर्णपणे आटून झालेलं आहे। मी येथे 1 वाटी इतकी साखर घातलेली आहे। जर तुम्ही गोड कमी खात असाल तर कमी देखील वापरू शकता। आता याला मिक्स करून घेऊया। साखर घातल्यानंतर देखील आपल्याला याला 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही इथे एकदम मस्त असा हा हलवा बनून रेडी होतो आणि खूपच टेस्टी देखील बनतो। सर्वांना हलवा आवडतो। माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा बनवता ते देखील सांगा। सर्वांची पद्धत वेगळी असते बनवायची। तर मग माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता इथे हलवा शिजून रेडी आहे। बघू शकता मी इथे थोडीशी विलायची पूड घालत आहे। याला देखील मिक्स करून घेऊयात। यामध्ये थोडंसं पाणी राहीपर्यंतच आपल्याला गॅस बंद करून घेतला पाहिजे, नाहीतर पूर्ण आटेपर्यंत जर आपण ठेवलो तर आपला गाजरचा हलवा मऊ होणार नाही। आता इथे एकदम परफेक्ट असा हा आपला गाजरचा हलवा बनून रेडी आहे। मी याला डेकोर करण्यासाठी फक्त पिस्ताचे थोडेसे काप यावरती घातलेले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद।